1 तास जाते। कदाचित माझ्या जिजाऊंनी ज्या तुकोबांचे विचार छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं त्याच्यामधून छत्रपती शिवाजी महाराज घडले, तर तुम्ही 3 तास ते आपले 3 भाग तुम्ही ते तारक मेहता का उलटा चष्मा पाहण्यापेक्षा आपल्या पोरांना जिजाऊ भीमराव शिवराय भगवान बिरसा मुंडा यांचे विचार सांगा, म्हणजे आपले पोरं घडतात। एक लक्षात घ्या, तुम्ही आपल्या घरामध्ये जर हे कार्टून पाहत असाल तर तुमच्या घरातून उंदीर आणि झुरळच पैदा होतील। जर तुम्ही आपल्या घरामध्ये शिवराय फुले शाहू आंबेडकरांचे विचार करा, तुमच्या घरात वाघ नाही पैदा होईल, तुम्हाला नाव बदलवून दे जा। एवढी ताकद आहे या महापुरुषांच्या विचारांमध्ये। पण आपले लोक काय करतात, आपल्या लोकांना वेळ नाही आहे ना, आपल्या महिलांना वेळ नाही आहे। अरे मासाहेब जिजाऊंना जेव्हा डोहाळे लागतात 7व्या महिन्याचा कायदा होतो, बरोबर पुरुष मंडळी 7व्या महिन्याचा कायदा होते आपल्याकडे, होते का? तुम्हाला कसं माहित 7व्या महिन्याच्या कायद्यानं हे बाहेर बसून नाही देत तुम्हाला। हो, पण तू हो म्हणला असला तर आपण हो म्हणलं पाहिजे, असं काही आहे। जेव्हा 7व्या महिन्याचा कायदा होतो, मोठ्या थाटामध्ये संपन्न होतो शिवनेरीवर, तेव्हा काशी नावाची बाई जाते आणि महाराजांना ते काशी नावाची बाई त्या जिजाऊ मातेंना म्हणते की महासाहेब हे घ्या फळफळावर, तुम्हाला जे खाऊसा वाटते ते खा। तेव्हा मासाहेब जिजाऊ म्हणतात हे बाजूला सार, मला हे काहीच करायचं नाही आहे, जर तुला काही द्यायचं असेल तर तू माझ्या हातामध्ये नंगी तलवार दे, इथल्या घोड्यावरती बसून इथल्या प्रत्येक माणसाचा मला राज्य उभं करूसा वाटतं। तेच विचार त्या मातेच्या गर्भसंस्कारावरती झाले आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्मास आले, त्यांचा विचार हा असतो। आज आम्ही आताच्या गर्भसंस्कार शिबिरामध्ये आताही आम्ही जातो, नागपूरला गर्भसंस्कार शिबिर होता, तिथे गेलो, तिथल्या एका महिलेला विचारलं ताई तुला काय करूसा वाटते, ते म्हणजे माती खाऊसा वाटते, म्हणून ती पोरा मग लाकड उद्योग होते, त्या गोष्टीने आम्ही का करावा? हे पंचायत आहे की नाही आहे सध्याची? म्हणजे आमच्या जिजाऊंनी आमच्या शहाजीराजांनी आमच्या पोराला काय दिला होता, आज शिवचरित्र आठवावं लागतो ना त्या या गोष्टीसाठी। कारण कुठलाही पोरगा जर घडत असेल तर त्याच्यासाठी 2 गोष्टी 3 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत। पहिलं म्हणजे तो त्याचे आई वडील, मग आई वडिलांवरती आपलं बोलणं झालंच, मग पोरगा काय फक्त आई वडिलांपुरतीच मर्यादित राहतो का? तो समाजामध्ये जातो ना। अरे कुठलेच आई वडील आपल्या पोराला शिव्या द्यायला सांगत नाही, पण तो बरोबर मोहल्ल्यामध्ये गेला का अभेद उभे करायला शिकते, सेवा द्यायला शिकते। म्हणून आपल्या समाजातील लोकांनी सुद्धा समाजात कसं वागायला पाहिजे याचा आदर्श आहे आपल्याला शिवचरित्रातून घेता आलं पाहिजे। त्याच्यानंतर आपल्या पोराची संगत, अरे माझ्या शिवबाची संगत कोणासोबत होती? माझ्या शिवबाची संगत त्या मराठीतल्या या मातीतल्या माणसाची होती। कोण होते? तर नंगे फुंगे छोटेसे लहान लहान पोरं त्यांच्या सोबत होती। माझा ताना होता, माझा जीवा होता, माझा शिवा होता, माझा भैरजी नाईक होता। या सर्व मराठी मातीतल्या माणसांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या संगतीच्या बळावरती स्वराज्य उभं केलं होतं। आज आमच्या पोराची संगत कोणासोबत आहे? आमच्या पोराची संगत एखाद्या दारूबंडी सोबत आहे, एखाद्या खराखाया सोबत आहे। मग आपल्या बापाला काय वाटते, हा दारू पिया सोबत फिरते ना, मग माझाही पोरं कदाचित लावत असेल सायंकाळी एकट्यात, असं म्हणते की नाही आपला बाप। मग आमच्या पोरांनी शिवचरित्रातून काय शिकायला पाहिजे, तर हा विचार शिकायला पाहिजे। आपल्या संगतीवरून खूप मोठा परिणाम पडतो। एक लक्षात घ्या, एक वेळची आपली पंगत चुकेल तर आपण एक वेळचं उपवासी राहू, पण जर संगत चुकली तर आयुष्याचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही। जर तुम्ही शेंगदाणे चिरंजी दाण्यासोबत खाल्ले तर त्याची प्रसाद होते, बरोबर? अरे बरोबर आहे का? शेंगदाणे जर चिरंजी दाण्यासोबत खाल्ले तर त्याची प्रसाद होते आणि तेच शेंगदाणे मग दारू सुद्धा खाल्ले त्याचा चकणा होतो, बरोबर आहे? पुरुष मंडळीला अनुभव जास्त आहे या गोष्टीचा, मी टीका नाही करत कोणावर, पण अनुभव आहे की नाही? म्हणजे फरक कुठे पडला तर आपल्या संगतीवर पडला। मग छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर उभा राहतोय की आम्ही नेमकं वागावं कसं। आज या देशामध्ये अशी स्थिती निर्माण झालेली आहे। नुकतीच मागे या 5 ते 6 महिन्याच्या आधी मणिपूरमध्ये घटना घडली, तिथे 2 स्त्रियांना नग्न फिरवण्यात आला, त्यांचा भोग भोगण्यात आला आणि त्यांच्यावरती फायरिंग करून ते गोळ्या झाडून मारण्यात आली। जर कदाचित हीच घटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात घडली असती आणि छत्रपती शिवाजी महाराज निदान आता कधी जिवंत असले असते तर या सर्व सत्ताधाऱ्यांना त्या रायगडाच्या टकमक टोकावरून कडेलोट केला असता, यांचा एन्काउंटर केला असता। हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आम्हाला स्वीकारावा लागेल। आज आपण करतो काय नेमका? अरे माझा छत्रपती शिवाजी महाराज फक्त 16 वर्षाचा आहे आणि 16 वर्षाच्या शिवांच्या कानावरती एक खबर जातोय की राजाचा पाटील असलेल्या त्या व्यक्तीनं, मुकदम असलेल्या व्यक्तीनं एका आई बहिणीच्या इज्जतीवर हात घाललेली आहे। शिवराजे फरमान काढतात की अवघ्या काही क्षणात या राजाच्या पाटलाला माझ्या समोर उभे करा। राजाचा पाटील उभ्या केला जातो आणि शिवाजी महाराज म्हणतात आई बहिणीच्या इज्जतीवर हात घालतो शिरजोळा, तुला माहिती नाही का रे,
परकी स्त्री हे मराठ्यांच्या घरातील देवता आहे, हरामखोरा सैनिकांनो याचे हात पाय काटा आणि याला चौरंगा करा असे म्हणणारे छत्रपती शिवाजी महाराज वय वर्ष फक्त 16 या देशामध्ये बलात्कार झाल्यावरती पहिला एन्काउंटर करणारे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आज या छत्रपती शिवाजी महाराजांच्या देशामध्ये याच मातीमध्ये कोपर्डी सारखा हत्याकांड होतोय, इकडे खैरगांजी सारखा हत्याकांड होतोय. याच देशामध्ये दिवसा ढवळ्या 7-7, 8-8 वर्षांच्या मुलींवरती बलात्कार केला जातोय. मग खरंच आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आत्मसात केले का? या गोष्टीचा विचार तुम्हाला आम्हाला करावा लागेल. आम्ही सर्रास या विचारापासून दूर होत चाललो आणि म्हणून कदाचित याच विचारांचा जागर करण्यासाठी मला त्या बोल्यावरून बोलवलं असावा. कितीतरी आज कसं असते आपल्या या युथ सोशल जस्टिसच्या माध्यमातून बघतो फेसबुकवर यांचं काम प्रचंड मोठं आहे, त्यांना कितीतरी विरोध होतात, पण विरोधाला न झुपानता सुद्धा हे लोक एवढ्याच खंबीरपणे आज या भंडाऱ्यासारख्या जिल्ह्यामध्ये उभे आहेत की प्रेरणा कदाचित डॉक्टर भीमराव आंबेडकरांची असावी, की प्रेरणा महात्मा फुल्यांची असावी, की प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची असावी. म्हणून या लोकांचा पाय हा कधी मागे फिरत नाही. एक लक्षात घ्या तरुण पोरांनो, सध्या आज आपला असं वातावरण निर्माण झालेलं आहे की 12वी मध्ये चांगले पर्सेंटेज नाही भेटले म्हणून आमची साखरी टोल्याची मुलगी मागच्या वर्षी 3 मजल्या बिल्डिंग वरून खाली उडी घेतलं आणि आत्महत्या केलं. बरं मेली तर कोणाचा धरून गेली? आपल्या आई वडिलांचा झाला. म्हणजे एक लक्षात घ्या की आम्हाला यश नाही भेटलं तर आम्ही आत्महत्या करतोय, आम्ही डिप्रेशन मध्ये जातोय. आमचे तरुण पोरं कोणाच्या डिप्रेशन मध्ये जातात? तर आमचे तरुण पोरं जातात एखाद्या भाई बापरीच्या नादामध्ये, एखाद्या तरुण पोरीच्या नादामध्ये डिप्रेशन मध्ये जातात आणि आत्महत्या करतात. जर तुम्ही आत्महत्या करत असाल तर तेव्हा फक्त तुमच्या समोर माझा छत्रपती संभाजी महाराज आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार, यांचं चरित्र तुमच्या डोळ्यासमोर उभा राहायला पाहिजे. तेव्हा मग तुम्हाला समजेल की या व्यक्तींपुढे कितीतरी मोठा संकट उभा होता तरी पण सुद्धा त्या संकटामध्ये खंबीरपणे हे लोक उभे होते. विष्णू शास्त्री चिपळूणकर म्हणतात की तुम्ही ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्रातला तुम्हाला शिवाजी व्हायचा आहे. अरे मग मी 12वीत गेले ना, 12वी मध्ये जर मला 90च्या वर जर पर्सेंटेज येत असतील तर मी त्या क्षेत्रातला शिवाजी आहे. एक पोरांनो लक्षात घ्या, कुठलाही क्षेत्र हा वाईट नसते, क्षेत्र कोणताही वाईट नसतो. वाईट असते ती आपली प्रवृत्ती वाईट असते. म्हणून क्षेत्र कोणताही असो कष्टाला पर्याय नाही आणि जर तुमचे कष्ट प्रामाणिक असेल तर यशाला पर्याय नाही. म्हणून आपल्या कष्टाला प्रामाणिकपणे जर केलं तर कदाचित आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं पारायण झालं असं मला म्हणता येईल. आज आपल्या देशाची स्थिती खूप गंभीर आहे. आज या देशामध्ये धर्माच्या नावावरती लढाया सुरू आहेत, धर्माच्या नावावरती राजकारण पेटवलं जातोय. हा त्या धर्मातला, तो त्या धर्मातला. आज एक अशी अवस्था झाली आहे की आमच्या छोट्या पोरांच्या समोर जर कोणी दाढीवाला आला तर त्याला आमचे पोरं डायरेक्ट मुसलमान समजतात. आता प्रमोद भाऊ त्याच्यातला काही तुम्ही अपवाद त्याच्यातला तुम्ही थोडं काही अपवाद आज, अरे त्याला डायरेक्ट त्याला काय वाटतं की नाही हा आपला दुश्मन आहे, हा आतंकवादी आहे, असा सध्या चेहरा मोहरा या देशामध्ये निर्माण करण्यात आलेला आहे. आणि त्यांच्यासाठी मग काय वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांनाही हेच काम केलं होतं. बरं मग छत्रपती शिवाजी महाराजांनी हेच काम केलं का? उठलं सुटलं मारायचा, उठलं सुटला मारायचा. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आपल्यासमोर तोच उभा राहिला, तलवार आणि ढालीचा. पण आज तलवार आणि ढालीच्याही पलीकडचे छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला समजून घ्यावं लागतील. छत्रपती शिवाजी महाराजांनी तेव्हा गटकोट किल्ले जिंकले होते, पण आज आपल्याला कोणते किल्ले जिंकायचे आहेत? आज सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाधीशांमध्ये आपला समाज नाही आहे, आपल्या समाजातले लोक नाही आहेत, तो किल्ला आपल्याला जिंकावा लागेल. आज मोठमोठ्या IAS पदांवरती आपले पोरं फारसे कमी आहेत का? त्याच्या मागचं कारण आहे आपल्या पोरांकडे शिक्षण नाही. म्हणून जन्मता त्याला शिक्षणाची ओढ दिली पाहिजे. हे गट किल्ले जिंकावे लागतील. आज आपली लढाई ही तलवार ढालीची नसून आज आपली लढाई ही पेन आणि पुस्तकाची आहे. पेन आणि पुस्तकाच्याच लढाईतून आपण हे वाले किल्ले आपण जिंकू शकतोय. शिवाजी महाराजांनी बुद्धी चातुर्यावर आणि तलवार ढालीवर आणि स्वतःच्या मनगट मुस्ताफावरती त्यांनी स्वतःचं स्वराज्य उभं केलं. पण आज आम्हाला स्वतःचं निदान स्वतःपुरते तरी स्वराज्य उभं करायचं असेल ना तर त्याच्यासाठी महत्वाचं आहे शिक्षण. छत्रपती शिक्षण म्हणजे काय? शी म्हणजे शिस्त, क्ष म्हणजे क्षमता आणि न म्हणजे नेतृत्व. ज्या शिक्षणातून शिस्त, क्षमता आणि नेतृत्व उभं राहते त्याचं जर उत्तम जर तुमच्या समोर चरित्र उभं राहत असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे, महात्मा फुल्यांचं आहे. या महापुरुषांनी या मातीला असं काय दिलं की आजही त्यांच्या गेल्यानंतर आम्ही त्यांच्या जयंत्या एवढ्या जल्लोषामध्ये साजऱ्या करतोय? कारण हे महापुरुष कधी आपल्या बायकोसाठी आणि आपल्या पोरांसाठी लढले नाही, तर हे सर्व महापुरुष कोणासाठी लढले? तर हे सर्व महापुरुष इथल्या समाजातील लोकांसाठी लढले. आजही एक मुलीला जर मी प्रश्न विचारला, बेटा उभी होतो, तू उभी हो, तुझ्या आजोबाचं नाव काय आहे? काय? त्यांच्या वडिलांचं नाव? त्यांच्या वडिलांचं नाव माहित नाही. बरं पुणेमध्ये एक दाम्पत्य झालं, त्या दाम्पत्याने या देशामध्ये
मुलींची शाळा उघडली, त्यांचं नाव काय आहे? एक विचार करा, रक्तातल्या आजोबांचं नाव माहिती नाहीये, पण इथून कोसदूर असलेल्या पुण्यामध्ये जे दाम्पत्य झाले त्यांचं नाव हिच्या ओठांवरती आहे. काय आपण शिकतोय त्यांच्याकडून? कारण ते व्यक्ती हे समाजासाठी लढले. कदाचित तुझ्या आज फक्त इस्टेटच म्हणून वाईट म्हणून घ्यायचं, अशी सध्याची अवस्था आहे. म्हणजे एक लक्षात घेता आलं पाहिजे की या महापुरुषांच्या जयंत्या आज आपण का म्हणून साजऱ्या करतोय की आपण त्यांच्या विचारांवरती बसून जाय, त्यांच्या पावलांवरती चालावं. पण आज आमच्या मायला सुद्धा आमच्या पोरांना हे संस्कार करण्याची वेळ नाही का? एक जिल्हा परिषदची मॅडम होती, त्या जिल्हा परिषदच्या मॅडमला 2 वर्षाचं पोरगं होतं. ते जिल्हा परिषदची मॅडम त्या 2 वर्षाच्या पोराला एक दिवस शाळेमध्ये घेऊन गेली, त्याला सू लागली. आता सू लागल्याच्या नंतर तो मम्मीला म्हणते, मम्मी मी सू करू का? आता सू झाली, घरी आला आणि त्या 2 वर्षाच्या कानाखाली त्या मॅडमला मारला आणि तिनं सांगितलं की बाबा रे आपण उच्च शिक्षित आहोत, याच्यानंतर तुला सू लागल्याच्या नंतर सू लागली म्हणू नको, आपला अपमान होतो. मग तो म्हणे मम्मी मी काय म्हणू? तेव्हा त्याला एक कोट नंबर देतो म्हणे, कोट नंबर दिला त्याला. तो म्हणे मम्मी मी गाणं म्हणू का? तर 2 वर्षाच्या पोराला सांगितलं, त्याला जेव्हा जेव्हा सू लागायची तेव्हा तेव्हा म्हणायचा तो मम्मी मी गाणं म्हणू का? मम्मी मी गाणं म्हणू का? अरे 2 वर्षाचा झाला, 3 वर्षाचा झाला, 4 वर्षाचा झाला, 5 वर्षाचा झाला, त्याला जेव्हा जेव्हा सू लागायची तेव्हा तेव्हा तो म्हणायचा मम्मी मी गाणं म्हणू का? एक दिवस मॅडमच्या ट्रेनिंगचा ऑर्डर आला, मॅडम गेली 15 दिवसाच्या ट्रेनिंगवर, पोराला घेऊन जाऊ शकत नव्हती, पाठवला माम्याच्या घरी, झोपला आजासोबत. रात्रीचे वाजले 12, बनला प्रेसर. आजाने म्हणते बाबा मी गाणं म्हणू का? आजा म्हणजे बयाल झालाच का? मी म्हणते एवढी कोणी गाणं म्हणते का? जमत नव्हता बिचारा, 5 वर्षाचा पोरगा करणार काय? बाबाने म्हणते बाबा मी गाणं म्हणतो. अभे झोप म्हणते चुकत्या बेवड्यावर कोणी गाणं म्हणावं नाही, सर्व लोक झोपलेले आहेत, त्यांना उठवण्याचा प्रयत्न करत आहेत. तरी पण याचा प्रेशर जमत नव्हता. बाबा म्हणते मी गाणं म्हणतो, आजा म्हणते ठीक आहे गाणं म्हणायचं आहे तर माझ्या कानात म्हण आणि हळूहळू म्हण, फोडली तरी गेलं जमव. बरं अशा घटना होत असतात. बरं चुकी कोणाची आहे याच्यामध्ये? चुकी कोणाची आहे? तुम्हीच म्हणता रे बाबा, मी आईची टीका करत नाही, कारण महिला मंडळ जास्त आहे. कदाचित मी रस्त्यावर जाता एवढी घ्या आडव्या झाल्या म्हणजे मी कुठे जाणार? एक बघा, आमच्या आईने आमच्या पोरांवरती नेमकं संस्कार काय केलं पाहिजे? छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आमच्या डोळ्यासमोर उभं राहते ना पोरांनो आणि पोरींनो, तर ते यासाठी. अरे बाळ शिवाराजे फक्त 12 वर्षाचे आहेत आणि पुण्याच्या लाल महालामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे घोडस्वारी शिकत आहेत आणि घोडस्वारी शिकत असताना मासाहेब जिजाऊ त्या बाल्कनीमधून पाहत आहेत. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांसोबत मावळे उभे होते आणि जेव्हा मावळे उभे असताना छत्रपती शिवाजी महाराज का झाला का तू मंदी झोऱ्या नको पेट उभं त्याला थोडासा पाय रे बाबू, मध्ये मध्ये बसत चला तुम्ही. हा चिल्लर खुर्दा नाही का लई वाजते तिकडे बसा रे. हा चिल्लर खुर्द्याच्या मध्ये मध्ये बसत जाय, 10,000ची नोट 100-100ची नोट मध्ये ठेवत जाय. बरा चला इकडे लक्ष द्या. बाळराजे 12 वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज पुण्याच्या लाल महालामध्ये घोडेस्वारी शिकत आहेत. बाल्कनीमध्ये मासाहेब जिजाऊ आहेत, जिजाऊ पाहत आहेत. छत्रपती 12 वर्षाचे असताना घोडेस्वारी शिकत असताना ते घोड्यावरती टाच मारून छत्रपती शिवाजी महाराज पुढे निघाले. छत्रपती शिवाजी महाराज जसे पुढे निघाल्याच्या नंतर त्या घोड्याच्या पायामध्ये गोटा अटकतो आणि छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावरून खाली पडतात. त्यांच्या गुडघ्याला मार लागतो, त्याच्यातून जबर रक्त निघायला लागतो. मावळे जसे छत्रपती शिवाजी महाराजांना उचलायला जातात तेव्हा मासाहेब जिजाऊ म्हणतात, खबरदार कोणी शिवाजी महाराजांना उचलायचा नाही. शिवाजी महाराज 5 ते 10 मिनिटं तिथेच बसून असतात. नंतर ते उठतात आणि मासाहेब जिजाऊकडे जातात आणि म्हणतात, आऊसाहेब मला तुमचा राग आला, आऊसाहेब मला तुमचा राग आला. तेव्हा मासाहेब जिजाऊ म्हणतात की काय नेमकं झालं काय? तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात की मला राग आला तर तुमचा यासाठी राग नाही आला की मी पडलो आणि मावळे मला उचलायला आले तर तुम्ही त्यांना उचलू दिलं नाही. मला तर राग याच्यासाठी आला की मी इथं पडलो आणि माझ्या पायामधून रक्त निघायला लागला पण तुम्ही पाहत असताना मला उचलायला आले नाही. तेव्हा मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना सांगतात की जो माणूस एकदा पडला आणि त्याला उचलण्यासाठी जर दुसऱ्यांची जर साथ लागत असेल तर तो व्यक्ती उभ्या आयुष्यामध्ये कधी पुन्हा उभा राहू शकत नाही. हा विचार जिजाऊंनी या मातीमध्ये पेरला आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज इथे घडले. अरे शिवनेरीवर पाळणा हलला, पारी जातही पुन्हा फुलला, सह्याद्रीला आनंद झाला शिव जन्माने. अरे आला आला जिजाऊचा शिवा, तो मराठा वाघिणीचा छावा, आता ओळखुनी यवनी कावा, तो वीर झुंजेल, आता गवताला भाले फुटतील, इथे मने मनगटे पेटतील, मराठा रक्ताचे मावळे सडसडतील. शिवप्रेरणेने शिवाजी महाराजांनी प्रेरणा ही या मातीमध्ये पेरली होती. म्हणून आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराज म्हणतोय आमच्या घरामध्ये पुन्हा जन्माला यावा. पण आज आमचा पोरगा जेव्हा बसवरती शाळेमध्ये जात असतो तेव्हा आमचीच माय सांगते की सामोरे बसायचा नाही आणि मागे बसायचं नाही, बरोबर मध्ये बसायचा, कारण सामोरून ठोकलं काय आणि मागेहून ठोकलं काय, तू सुरक्षित राहिलं पाहिजे. मग आज आपल्या घरामध्ये कुठला शिवाजी महाराज जन्मास येणार?
या गोष्टीचा विचार माता मौल्यानं तुम्हाला करावा लागेल. एक माझा मित्र होता, त्याला मी म्हटलं बाबा रे, खर्रा तंबाखू खाणं हे चुकीचं आहे, खर्रा तंबाखू खाऊ नको. तेव्हा तो मला म्हणाला, आपल्या बापाला नाही घाबरत तर तुला घाबरतो का बे म्हणे. आता बापाचं नाव घेतल्यावर आपणही चुपचाप राहिलो. तिथूनच समोरून त्याचा बाप जात होता. आपल्या बापाला पाहिल्याबरोबर खर्याची पोळी लपवली. मी म्हटलं तू तर आताच तर म्हणलास की आपल्या बापाला नाही घाबरत, तुला घाबरतो का, मग कशाला लपवलास. तो म्हणे तसा नव्हे, जर माझ्या बापानं खर्रा खातानी पाहिलं असतं ना म्हणे तर अर्धा माझ्या बापानं मागितला असता म्हणे. अशी आपली पंचायत आहे. म्हणजे आपल्या बापाने नेमकं काय विचार घरामध्ये पेरायला पाहिजे होतं. आज आपण शिक्षणापासून वंचित होत आहोत. आज या देशातली सरकार असो, या राज्यातली सरकार असो, आपली पोरं शिकायला लागली तर यांनी शाळा विकायला काढल्या, सामूहिक शाळा आणल्या. त्याच्यामध्ये एक या सरकारचं GR आहे. या सरकारच्या GR मध्ये काय सांगितलं आहे की प्रत्येकी 1 किलोमीटरवरती प्राथमिक शाळा असायला पाहिजे, 5 किलोमीटरवर दूर गेलं तर माध्यमिक शाळा असायला पाहिजे, उच्च माध्यमिक असायला पाहिजे. पण आज 1 किलोमीटरवरच्या जिल्हा परिषदच्या शाळा ह्या सामूहिक शाळेचं धोरण या देशातल्या या राज्यातल्या सरकारनं केलेलं आहे. मग एक सांगा, जर सामूहिक शाळा झाल्या आणि शाळेचं जर खासगीकरण झालं तर तुमच्या माझ्या गरिबांचा पोरं कुठे शिकू शकणार. अरे कुठे शिकू शकतील. त्याच्यासाठी बंड जर पुकारायचं असेल ना तर मग आम्हाला ते शिवचरित्रातून शिकावं लागतंय. या महापुरुषांनी असं काय केलं होतं या मातीमध्ये. अरे त्यांनी कुठलं, छत्रपती शिवाजी महाराजांसोबत कोण उभे कोण होते. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुमच्या माझ्यासारखे सर्वसामान्य माणसं उभं झाली आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं जगाला आश्चर्य वाटावं एवढं स्वराज्य उभं राहिलं. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त तलवार आणि ढाल, फक्त सूर आणि वीरच नव्हते, तर छत्रपती शिवाजी महाराज हे बुद्धी प्रामाण्यवाद आणि तर्कवादावरती विचार करणारे होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेवढ्या लढाया लढलेल्या आहेत, जेवढे सर्जिकल स्ट्राईक गनिमी काव्य केलेले आहेत ते अमावस्येच्या रात्रीला. का, कारण अमावस्येच्या रात्रीला अंधार असतो, शत्रूला दिसत नाही. आज आम्हाला कोणत्याही घरामध्ये चांगलं काम करायचं असलं तर आम्ही त्या पंडिताकडे जातो आणि त्याला विचारतो, बाबा रे मला माझ्या घरामध्ये चांगलं काम करायचं आहे. तर तो म्हणतो पौर्णिमेचा दिवस चांगला असतो. बरं ठीक आहे, आपण लग्न ठरवतो, कोणीच असो. लग्न ठरवल्याच्या नंतर लग्न पत्रिकेवर वेळ टाकलेली असते, बरोबर. ती वेळ कशी असते माहिती आहे. बरोबर 1:15 गोरज मुहूर्तावर लग्न लागेल. महिला मंडळ माहित आहे का नाही, पत्रिका वाचता का नाही, कपस बक दाबावले जाताना लग्नाला आपला टार्गेटच तो असते. लग्न गेला चुलीच, पहिले कोणीकडे बसले ते पाय, पंक्तीवर काय तो पाय, पहिले आलू बोंडा राहिला तर कामच जमते आपलं. मग गोरज मुहूर्तावर लग्न लागला असं त्या पंडितांनी सांगितलं असतं. तो कुठलाच असो, कोणत्या धर्माचा असो, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. हे भविष्य सांगतात की नाही, या तारखेला या वेळेला लग्न लावला म्हणजे लग्न तुझा व्यवस्थित होईल. बरं मग ठीक आहे, मला वाटतं तो लग्न झाल्याबरोबर जर त्या नवरा बायकोमध्ये झगडे भांडण होऊन जर ते तलाकसाठी, सोडचिठ्ठीसाठी जर कोर्टात जात असतील तर पहिली FIR या पंडितावर दाखल झाल्या पाहिजे. नाही चुकीचे बोलतो का. गोरज मुहूर्तावर लग्न लागेल म्हणते ना, तेवढीवर भक्का हवा धुन्ना पाणी येते. घ्या पंक्तीच्या पत्राडी धरू पडते, कोणीकडे जावा. तेवढीवर दोष कोणाला द्यायचा, तेवढीवर त्यांना दोष द्यायचा. तेव्हा माझ्या जनाबाईंची आठवण आम्हाला करावं लागते. माझ्या बहिणाबाईंची ते सांगतात की नको रे ज्योतिष्या, नको माझ्या दारी येऊ, माझे भाग्य मला कडे, नको माझा हात पाहू. एखादी जर कोणी आला, त्या बायाला जास्ती रोग लागते बघा. कोणी गावात आला का, एक मन आहे आमच्याकडे, गावात आला असा ना बाहेर लागला पिसा असा. हालवली डोई आणि बोलली बाई. जर तुमच्या घरात जर कोणी आला, त्याला म्हटलं की दे माय, मी तुझा हात पाहतो आणि सांगतो. जर हात पाहतो आणि सांगतो म्हणलं तारकन त्याच्या कानाखाली मारा. तेव्हा तो म्हणून पाहून मारलीस तर त्याने म्हणावा तुझं भविष्य पाहिजे. मग तुला तर माहित आहे का हे बाई मला मारणार आहे, काय हिच्या घरी जाऊ विचारायला पाहिजे का नाही. अरे आपण हा चिकित्सक विचार, हा विज्ञानवाद आम्हाला कुठून शिकावा लागेल. तर हा चिकित्सकवाद आणि हा विज्ञानवाद आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज तेव्हा ते सांगतात की 900 कन्या पुत्र होते तरी का करले लागे पती. जर 900 पोरं होतात तर नवरा कशाला करावा लागतो. हा विज्ञान कोण सांगतात, तुकाराम महाराज सांगतात. आणि त्यांच्याच प्रेरणेने त्यांचे शिष्य असलेले छत्रपती शिवाजी महाराज हाच विज्ञानवाद सामोर घेतात. जेव्हा राजाराम महाराज हे पालते जन्माला येतात, पालते म्हणजे समजलं का, पायरू, काय म्हणते पायरू. जेव्हा राजाराम महाराज पायारू जन्माला येतात, पायथे जन्माला येतात, तेव्हा जिजाऊंना वाटतो की नाही बाबा आता प्रचंड मोठा झालेला आपल्या राज्यामध्ये. ह्या दाशा विचार करत असतात की नाही आता आपल्या स्वराज्यामध्ये पायारू जन्माला आलेला आहे आणि आता आपल्या स्वराज्याचा रायनाट होणार. तेव्हा जिजाऊंना वाटतोय की या दाशाच्या काय चर्चा करत आहेत. तेव्हा शिवाजी महाराज जातात आणि ते विचार करतात. त्यांचा एक मावळा जातो, शिवाजी महाराजांना म्हणतो की बाळराजे हे
आपले पायाने जन्माला आलेले आहेत, तेव्हा मग शिवाजी महाराज म्हणतात ठीक आहे ना, शिवाजी आपले राजाराम महाराज पालटे जन्माला आले, आता इथली मोगलशाही निजामशाही पालटी घालतील. हा विचार कोणी स्वीकारला तर तो शिवाजी महाराजांनी स्वीकारला. आपल्याला हे चरित्र समजून घेता आलं पाहिजे. आज कुणीतरी येतोय, तो सांगतोय की नाही रे बाबा तुझा धर्म खतरे में है, अबे ना हिंदू खतरे में है ना मुसलमान खतरे में है, हरामखोर नेताओं की खुर्चियां खतरे में है. जेव्हा जेव्हा याच्या खुर्च्या खतऱ्यामध्ये येते तेव्हा तेव्हा हे काय सांगते, जे धर्मले आणि आपले पोट्टे एवढे खराब आहे बापू, धर्म खतऱ्यामध्ये आला म्हणून धर्माचा झेंडा घेऊन समोर. बरं धर्माचा झेंडा घेऊन समोर, मग धर्माचा झेंडा समोर घेतल्याच्या नंतर FIR दाखल होते, दंगल होते आणि दंगलीमध्ये आपल्यासारख्या तुमच्या माझ्या बहुजन पोरांची पोरं हे जेलामध्ये जातात, यांच्यावरती केस लागते आणि केस लागल्याच्या नंतर यांचा भविष्य बर्बाद होते. आणि जे दंगली घडवतात त्यांची पोरं अमेरिकेत, त्यांची पोरं इंग्लंडमध्ये, त्यांची पोरं रशियामध्ये जाऊन मोठमोठे डॉक्टर मोठमोठे वकील होतात आणि बरोबर आपल्या टपऱ्या शेकतात. हे गणवी काव्य आपल्याला आता ओळखता आलं पाहिजे, हे मनुवादी काव्य आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि या दुश्मनांना खोलून काढलं पाहिजे. हा विचार आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून घ्यावा लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगावर पडलेला प्रभाव हा मला फार असा आनंदित करून जातो, प्रफुल्लित करून जातो की छत्रपती शिवाजी महाराज हे काही फक्त मी जसं बोललोय ना, एक त्या जातीचे नाही, फक्त महाराष्ट्राचे नाही, देशाचे नाही, तर माणूस म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकाचे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. तेव्हा एक जगविख्यात असलेला टिळक म्हणतोय की छत्रपती शिवाजी महाराज जर आमच्या देशामध्ये जन्माला आले असते तर त्यांच्या अक्षयाचा ठेवा आम्ही आपल्या डोक्यावर घेऊन नाचला असता. तेव्हा प्रिन्स ऑफ वेल्स म्हणतोय की छत्रपती शिवाजी महाराज हे जगातले सर्वात मोठे योद्धे आहेत. आणि प्रबोधनकार ठाकरे म्हणतात, दगलबाज शिवाजी या पुस्तकामध्ये म्हणतात की छत्रपती शिवाजी राजे एवढं नाव जरी उच्चारलं ना तर 33 कोटी देवतांचे फलटणवाद होते. एवढी ताकद छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांमध्ये आहे. महात्मा फुले पुढे म्हणतात, महात्मा फुले म्हणतात की अखंड भारताचे शेतकऱ्यांचे पहिले नेते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. अरे शेतीविषयी धोरणावरती जर बोलायला गेला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आज या देशामध्ये काय झालंय, जर पीकनाशी आली, जर दुष्काळ पडला तर राजकारण्यांना वेळ नाही भेटत स्वतःच्या येशीच्या बंगल्यातून शेताच्या बांधावर जायला. पण छत्रपती शिवाजी महाराज तेव्हा ठेवून घ्यायचं होतं. त्यांना माहिती होतं की जर या माझ्या राज्यातला शेतकरी सुखी झाला तर सर्व सुखी होईल, जर शेतकरी सुखी नाही तर अगदी जनता सुखी नाही. मला वाटतं या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब आहेत, या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत, पण त्यांनी आखलेल्या एकही योजना आमच्या ताटात नाही आल्या तरी आम्ही काही उपाशी मरणार नाही. पण माझ्या शेतकऱ्याने पिकवलेला अन्न जर त्यांच्या ताटात नाही गेला तर ते नेल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद शेतकऱ्यांमध्ये. हा विचार कोणी पेरला होता? हा विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी पेरला होता. जेव्हा आग्र्यामध्ये फसून होते ते पन्हाळगडाचा वेळा पडलेला होता आणि छत्रपती शिवाजी महाराज त्या पन्हाळगडाच्या वेळ्यामध्ये अडकून आहेत, तेव्हा मासाहेब जिजाऊ माझ्या शेतकऱ्यांना बी बियाणे वाटतात, त्यांना कर्ज देतात, त्यांना बी बियाणे वाटल्याच्या नंतर त्यांच्या फसलची देखभाल कोण करतात तर मासाहेब जिजाऊ करतात. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तेव्हा सांगितलं आहे की माझ्या शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला जर हात लागता कामा नये, धक्का लागता कामा नये. हा विचार शेतकऱ्यांसाठी कोणी पेरला असेल तर तो शिवाजी महाराजांनी पेरला होता. आजकालच्या राजकारण्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन फक्त वोट बँक मिळवली, स्वतःची पोळी भाजून घेतली, पण आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवरती वागायला एकही राजकारणी तयार नाही. ही सध्याची वस्तुस्थिती आहे. अरे तिकडे गटकोट किल्ले पळत आहेत, त्यांची डागडुजी करणे अतिशय आवश्यक आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आम्हाला या किल्ल्यांमधून पाहायला भेटला. पण आमची सरकारी एक धोरण असते, ते सांगते की अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जगाला आश्चर्य वाटावा एवढा आम्ही पुतळा उभा करणार, पण आज साधी बीट सुद्धा तिथे उभी दिसत नाही. मग नेमका पैसा कोणाच्या घशात गेला हा प्रश्न तुमच्या माझ्यासारख्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या छाव्यांनी विचारलं पाहिजे. हा विचार विचारला पाहिजे. जगविख्यातकार टिळकांना असं म्हटलं होतं की आमच्या देशात जर शिवाजी महाराज जन्मास आले तर आम्ही त्यांच्या अक्षयाचा ठेवा घेऊन नाचला असता. ते नाचले असते की नाही मला माहित नाही. मग आम्ही ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या देशात जन्माला आलो, मग आम्ही त्या शिवाजी महाराजांच्या विचारांवरती चालतोय काय, या गोष्टीचा विचार आम्हाला करावा लागेल. व्हिएतनामचा परराष्ट्रमंत्री एका भारताच्या दौऱ्यावरती आला. व्हिएतनामचा परराष्ट्रमंत्री भारताच्या दौऱ्यावरती आला असताना भारताच्या राजनैतिक शिष्टाचारानुसार त्याला या देशातली संसद दाखवण्यात आली, या देशातला ताजमहल दाखवण्यात आला, या राजघाट दाखवण्यात आला. आणि हे सर्व पाहिल्याच्या नंतर भारताचा परराष्ट्रमंत्री त्या व्हिएतनामच्या परराष्ट्रमंत्र्याला विचारतोय की कसं वाटलं तुम्हाला ताजमहल.
तेव्हा तो व्हिएतनामचा परराष्ट्र मंत्री म्हणतोय की तुम्ही मला आतापर्यंत जे काही दाखवले ना ते मला मुळीच पाहायचं नव्हतं. जर तुम्हाला मला काही दाखवायचं असेल ना तर तुम्ही मला छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड दाखवा. हे कोण म्हणतोय तर व्हिएतनामचा परराष्ट्र मंत्री म्हणतोय. असं म्हणल्याबरोबर तो हेलिकॉप्टर त्या रायगडाच्या पायथ्याशी जातोय. रायगडाच्या पायथ्याशी गेल्याबरोबर व्हिएतनामचा परराष्ट्र मंत्री उतरतोय आणि त्या रायगडाकडे जातोय आणि तिथली माती घेऊन स्वतःच्या मस्तकाला लावतोय आणि मुठभर माती घेऊन खिशामध्ये पकडतोय. तेव्हा भारताच्या परराष्ट्र मंत्र्याला प्रश्न पडतो आणि तो विचारतो की बाबा रे असं का. तेव्हा व्हिएतनामचा परराष्ट्र मंत्री सांगतोय की आमचा व्हिएतनाम सारखा छोटासा देश, या देश हा अमेरिकेसारख्या बलाढ्य अशा देशाने आमच्या देशांवरती कब्जा केलेला होता. इथं दिवसा ढोळ्या माणसं मारल्या जात होती. आम्हाला समजत नव्हतं की आम्ही आमच्या देशाला कसं काय स्वातंत्र्य मिळवायचं. आम्ही वर्षानुवर्ष असेच खचून गेलो होतो. पण नंतर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती गनिमी कावा ज्याला सर्जिकल स्ट्राईक म्हणतो ती आम्हाला कळलं आणि अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला सुद्धा आम्ही हरवू शकलो. आज आमच्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे ना ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. हा व्हिएतनामचा परराष्ट्र मंत्री सांगतो. अरे तुम्ही जर आसामला गेले तर आसामला गेल्याच्या नंतर ब्रह्मपुत्रा नावाची नदी आहे. त्या ब्रह्मपुत्रा नावा नदीच्या वर एक गुवाहाटी नावाचं शहर आहे. गुहा म्हणजे सुपारी आणि हाट म्हणजे बाजार. जिथं सुपारीचा बाजार भरतो तो गुवाहाट. त्या आसामचा राजा ओहम नाव त्याचं. त्या ओहम राजाचा सरसेनापती मोगलांची लढू त्याला काय वाटलं माहित नाही. तो लढू खस्तीकरण झालं. त्याला वाटलं की आता मोगलांना जिंकणे अशक्य आहे. पण त्याला कुठेतरी शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीबद्दल माहिती होतो आणि मग तेव्हा तो एक लढाई जिंकतो. तेव्हा ओहम राजा त्या सरसेनापतीला म्हणतोय बाबा रे तू हे लढाई जिंकलास तर ती कशाच्या बळावर. तेव्हा तो ओहम राजाचा सरसेनापती म्हणतोय मी हे लढाई जिंकली ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या बळावर. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती बघा. असाच छत्रपती शिवाजी महाराजांचा चरित्रातला एक कथा तुम्हाला सर्वांना माहिती असेल ती आमच्या इतिहासात सुद्धा आली होती. हिरोजी इंदलकर हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. हा व्यक्तीच अतिशय महत्वाचा आहे. या व्यक्तीशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र पूर्ण होऊ शकत नाही. जेव्हा दक्षिण विजयाला छत्रपती शिवाजी महाराज निघतात आणि ते सांगतात की आम्हाला रायगड ही आमची राजधानी बांधायची आहे. अरे कोण समोर येणार. तेव्हा हिरोजी इंदलकर समोर येतात आणि ते म्हणतात की राजाजी मी बांधणार. तुम्हाला जशी पाहिजे तशी मी आपलं रायगडावरती मी राजधानी बांधणार. पाणी मी रायगडावरती तुमची राजधानी बांधून देणार. महाराज तुम्ही खुशाल निघा. मग महाराज नंतर येतात आणि नंतर आल्याच्या नंतर हिरोजी इंदलकरांना विचारतात हिरोजी इंदलकर रायगड कसं बांधलं. रायगड कसं बांधलं. तेव्हा हिरोजी इंदलकर म्हणतात महाराज वर गेलं तर हवा खाली गेलं तर पाणी. दुश्मन वर चढू शकत नाही कोणी खाली उतरू शकत नाही. एवढा जबरदस्त अभेद्य असा रायगड मी बांधलेला आहे. रायगड बांधलेला आहे. पण याच रायगडावरती कोजागिरीच्या दिवशी एक घटना घडते. हिरकणी नावाची एक स्त्री आपलं दुधाचं माठ घेऊन त्या रायगडावरती दूध विकायला येते. दूध विकायला आल्याच्या नंतर पण महाराजांचं एक फरमान असतं की बरोबर 6 वाजल्याच्या नंतर गडाचे सर्व दरवाजे बंद असावे. तरी पण हिरकणीला वाटतं की माझा 2 वर्षाचा पोरगा घरी आहे. त्याला भूक लागली असेल तो रडत आहे. मग मी काय करावं. त्या पोराची भूक माझ्यासाठी महत्वाची आहे. पण ते किल्लेदारांना त्यांना हात जोडू लागले. बाबा रे मला जाऊ द्या माझा पोरगा घरी आहे. पण ते किल्लेदाराचे ते दरवाजावरचे सेवक म्हणतात की नाही शिवाजी महाराजांचा आदर्श आहे त्यांचा विचार आहे त्यांनी काढलेला फरमान आहे की 6 वाजल्याच्या नंतर इथले दरवाजे उघडले जाणार नाही. तेव्हा ती मनामध्ये खुणगाट बांधते आणि त्या कड्यावरून खाली उतरते. रायगड आजही जर तुम्ही गेल्या तर आमच्यासारख्या तरुण पोरांचा दमछाक होतो. त्याच्यामधून एक महिला त्या कड्यावरून उतरते. त्या दर्या खोऱ्यातून काट्या कुट्यातून रस्ता तुडवत त्या गावाच्या खाली उतरते आणि ही चर्चा अख्ख्या त्या रायगडाच्या प्रदेशामध्ये पसरते. शिवाजी महाराजांच्या कानावर जाते आणि ते शिवाजी महाराज त्या हिरकणीला पुढे बोलवतात आणि म्हणतात की हिरकणी हा पराक्रम तू गाजवलेली आहे. तू काही साधी औरत नाही तर या स्वराज्याने निर्माण केलेली तू रणरागिणी आहेस. आम्हाला हेच अपेक्षित होतं. तेव्हा हिरोजी इंदलकरांना शिवाजी महाराज म्हणतात हिरोजी तुम्ही तर सांगितलं होतं की वर गेलं तर पाणी खाली गेलं वर गेलं तर हवा खाली गेलं तर पाणी. कोणी चढू शकणार नाही उतरू शकणार नाही. मग मला सांग हिरकणी उतरलीच कशी. तेव्हा हिरोजी इंदलकर म्हणतात महाराज ही महाराष्ट्राची आई आहे आणि महाराष्ट्राची आई आपल्या पोरासाठी काही करू शकते. हा विचार कोणी फिरला होता. हा हिरोजी इंदलकरांनी सांगितला होता. आजही आमची माय बलाढ्य आहे. आज आमच्या घरांमध्ये एक अशी अवस्था निर्माण झाली आहे. तरुण पोट्टे हो लग्न झाल्याच्या नंतर बायको घरात आली 2 साल झाले लेकरा झाले त्याच मायबापाला म्हणतोय मायबाप तुने मेरे लिए तो काय तो वर येऊन तोंड पुरून राहिला का किया. तिकडे पाय हा पबजीलवर मोबाईल धरून आहे त्याच्या मागे.
आज आपल्या घरामध्ये आपली बायको आल्याबरोबर आमचा पोरगा म्हणतोय माय बाप तुने मेरे लिए क्या किया, ज्या बापानं ज्या मायेनं त्या पोराला स्वतःच्या तळहाताच्या फळाप्रमाणे जपला त्या माय बापाला हा प्रश्न विचारतोय. जेव्हा हा प्रश्न आपल्या बापाला विचारतोय की बाबा तुला माझ्यासाठी काय केलास, माय तुला माझ्यासाठी काय करून ठेवलीस, हा प्रश्न जेव्हा पोरगा आपल्या मायेला विचारते ना तेव्हा त्या मायेच्या डोळ्यामध्ये त्या बापाच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात आणि तो म्हणतो की काश ज्या दिवशी हा पोरगा जन्माला आला ना त्या दिवशीच मेला असता तर बरा झाला असता, असं त्या मायबापाला वाटतोय. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊची सेवा मरेपर्यंत केली. त्यांच्या पदराला धक्का सुद्धा लागू दिला नाही. कधीही छत्रपती शिवाजी महाराजांनी मासाहेब जिजाऊंना वाईट भाषेत कधी बोलले नाही. आज आमचा पोरगा काय करतोय, आज आमचा पोरगा स्वतःची आई रस्त्याने जात असेल, जर घरामध्ये भांडणं झालं तर स्वतःच्याच आईची इज्जत करणारे पोरं आज आमच्या घरात पैदा झालेली आहेत. मग आम्ही शिवाजी महाराजांचा विचार स्वीकारले का? या गोष्टीचा विचार आम्हाला करायला पाहिजे. ज्या मायेचे उपकार ज्या बापाचे उपकार आम्ही उभ्या आयुष्यात फेडू शकत नाही. आमचे पोरं एवढे खराब निघाले आहेत. आमच्या पोरांचा आदर्श कोण आहे? आमच्या पोरांचा आदर्श आहे बन्यान काळू काळू नाचणारा सलमान खान. आमच्या पोरांचा आदर्श आहे बन्यान काळू काळू नाचणारा शाहरुख खान. आमच्या पोरांना विराट कोहलीने क्रिकेटच्या ग्राउंडवर किती धावा काढल्या आहेत तोंडपाठ आहेत की नाही आहेत? आताच्या पोरांना विराट कोहलीने क्रिकेटच्या ग्राउंडवर किती धावा काढल्या हे आमच्या पोरांना माहिती आहे. पण स्वतःचा बाप घरापासून तर शेताच्या बांधापर्यंत कितीदा घरून चक्कर मारतो हे आमच्या पोरांना माहित नाही आहे. अरे हा पोरगा एखाद्या हिरोच्या नादी अंगातली बन्यान काढू काढून असते, पण त्याच्या बापाची जे घामाने भिजलेली बन्यान त्याच्या कधी लक्षात येत नाही. पोरांना मला सांगलाय की तुमचा आदर्श हा कोणता हिरो नसून तुमचा आदर्श कोणता हिरो नसला पाहिजे. तुमचा आदर्श कोणता खेळाडू नसेल तरी चालेल. तुमचा आदर्श तुमचा बापच असला पाहिजे, कारण तो बापच आपल्यासाठी सर्व काही निर्माण करतो. त्या मायेचे उपकार आम्ही आपल्या उभ्या आयुष्यामध्ये फेडू शकत नाही. ज्या मायेने आपल्याला जन्म दिला त्या मायेचे 5 उपकार आम्ही उभ्या आयुष्यामध्ये फेडू शकत नाही. महिला मंडळ जास्त लक्ष द्या आणि तरुण पोरांनो तुम्ही लक्षात घ्या. अरे तुमच्या टवेपार गावामध्ये कोणीतरी माझ्यासारखा अनोळखी व्यक्ती आला, तो दारोदार फिरू लागला. तो म्हणाला की बाबांनो मला राहायला जागा द्या, मला राहायला जागा द्या. पण कोणी त्यांना राहायला जागा द्यायला तयार नव्हता. पण कुणीतरी एक भला माणूस आला, त्यानं सांगितलं माझ्याकडे एक खाली खोली आहे, त्या खोलीमध्ये तू राहा, पण त्या खोलीमध्ये प्रत्येक महिन्याला तुला 3000 रुपये किराया द्यावं लागेल. तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे ना, मी 3000 रुपये किराया देतो, पण तुम्ही मला राहायला घर द्या. राहायला घर दिल्याच्या नंतर त्या खोलीमध्ये तो राहतो, प्रत्येक महिन्याला 3000 रुपये देतो आणि वर्षानुवर्ष निघून जातात. त्याच गावामध्ये तो 1 गुंठा जमीन घेतो. 1 गुंठा जमीन घेतल्याच्या नंतर त्या घरामध्ये तो घर बांधतो आणि घर बांधल्याच्या नंतर त्याचं काय वास्तुपूजन करतोय आणि गावातले लोक जेव्हा जातात तर गावातले लोक गेल्याच्या नंतर त्या गावातल्या लोकांना माय बहिणींना हात जोडून सांगतोय की माय माऊल्यांनो बाबांनो मला या गावामध्ये कुणी राहायला घर देत नव्हता, पण या माणसांमुळे मी या गावात राहिलो आणि गावात राहिल्याच्या बरोबर आज मी स्वतःचं घर उभं केलं. मी स्वतःचं घर उभं केलं ते या माणसामुळे. हा माणूस माझ्यासाठी देव आहे. तो व्यक्ती म्हणतोय मग मला सांगा आपण या भूमीवरती प्रथमतः जेव्हा जन्माला आलो तर आम्हाला या भूमीवरती पाय देण्या अगोदर जिनं प्रथमतः आपल्या गर्भामध्ये जागा दिली ती माय नक्कीच देवापेक्षा मोठी असली पाहिजे. त्या मायने केलेला पहिला उपकार त्या मायने केलेला पहिला उपकार म्हणजे गर्भदान आहे. त्या मायने केलेला दुसरा उपकार म्हणजे प्राणदान. अरे प्रत्येक स्त्रीचा जन्म हा तिच्या आयुष्यात 3दा होत असतो. पहिल्यांदा ती स्वतः जन्माला येते, दुसऱ्यांदा तिचा लग्न होतो आणि तिसऱ्यांदा जेव्हा ती बाळंत होते. बाळंत या शब्दाचा विग्रह केला त्यावेळी बाळाला जन्म देते वेळी जिचा अंतही होऊ शकतो त्या शब्दाचं नाव आहे बाळंत. महिलांना विचारा ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे की एक एका रोमाचे ठाई सप्त विंचवाचे दुःख पायी ऐशी जन्म देते समय मायेला वेदना होत असे. एका आपल्या अंगाच्या रोमावरती 100 विंचवांनी ध्वंस करावा एवढा वंश एवढा दुःख त्या मायेला प्रसूतीच्या काळात भोगतानी होते. डॉक्टर सांगतोय की नाही बाळाचं नाळ गर्भामध्ये अडकलेलं आहे, आता काय करायचं? तेव्हा त्या बायकोचा तो नवरा येतोय आणि तो सांगतोय की मुलाला होईल ते होऊ द्या, माझी बायको जगली पाहिजे. सासू सासऱ्यांना माहित होतोय, ते सुद्धा येतात आणि ते सांगतात की त्या पोराला होईल ते होऊ द्या पण आमची सून जगली पाहिजे. तेवढ्यातच तिच्या मायबाप येतात. ते मायबाप म्हणतात की आमच्या त्या पोराला होईल ते होऊ द्या पण आमची पोरगी जगली पाहिजे. तिचा भाऊ येतोय आणि भाऊ आल्याच्या नंतर म्हणतोय की त्या होणाऱ्या बाळाला होईल ते होऊ द्या पण आमची बहीण जगली पाहिजे. भूलची इंजेक्शन तो डॉक्टर तिला देतोय आणि तिच्या डोळ्यामध्ये जेव्हा अश्रू येतात ते माय म्हणतोय की डॉक्टर साहेब माझ्या जीवाला होईल ते होऊ द्या पण माझा बाळ जगला पाहिजे. जिला स्वतः
स्वतःच्या जीवापेक्षा पोरगाचा जीव, पोराचा जीव महत्वाचं असतं की माय असतं. विज्ञानाला न उघडलेला कोळा आहे. मी डॉक्टर इंजिनियरांच्या सभेमध्ये औरंगाबादला होतो तेव्हा मी तिथं प्रश्न विचारला होता, अहो इंजिनियर साहेब, एखादी मशीन चालू करायची आहे तर त्याच्यासाठी काय आवश्यक आहे? तेव्हा इंजिनियर म्हणाला, एखादी मशीन चालू करायची असेल तर त्याच्यासाठी करंट आवश्यक आहे. मग मी त्यांना म्हटलं, आपली शरीर सुद्धा हे मशीन आहे, मग हे मशीन चालू करण्यासाठी कुठला करंट आहे? तेव्हा तो म्हणतोय की करंट गायब नसते. जर ज्याची माय ऑक्सिजन घेत असेल तर अर्धा ऑक्सिजन त्या पोराला जातोय आणि तोच करंट असतोय. आमच्यासारख्या पुरुष मंडळीला 72 घंट्यामध्ये जर अर्ध ऑक्सिजन भेटलं तर आम्ही जागेवर मेल्याशिवाय राहणार नाही. पण 9 महिने 9 दिवस गर्भामध्ये मुलगा असताना जे माय अर्धा ऑक्सिजन आपल्या पोराला देते, मग विचार करा ती माय किती मोठी असू शकते. बाळ जन्माला आल्याबरोबर एक बाळ रडल्या जातो किंवा तो रडवल्या जातो, तेव्हा त्याच्यानंतर त्याची नाळ कापल्या जाते. महिला मंडळ बरोबर आहे बोलतोय ते. जर पोरगा रडला नाही आणि त्याची नाळ कापल्या गेली तर पोरगा कितीही चांगला असू द्या, तो जागेवर मेल्याशिवाय राहत नाही. त्याच्या मागचं कारण आहे, त्याच्या मागचं विज्ञान असं आहे की पोरगा जेव्हा गर्भामध्ये असतो तेव्हा फक्त त्याचा डाव्या बाजूचा फुफ्फुस सुरू असतो, उजव्या बाजूचा फुफ्फुस हा फक्त काही प्रमाणामध्ये सुरू असतो. तो जेव्हा जन्माला येतो रडतो, रडल्याबरोबर श्वास घेतो आणि दोन्ही फुफ्फुस त्याचे व्यवस्थित सुरू होतात आणि त्याच्यानंतरच त्याची MSBC म्हणजे त्याची नाळ काढल्या जाते. आणि मग आम्ही म्हणतोय की तुम्हाला मुलगा झाला, तुम्हाला मुलगी झाली, 7व्या महिन्याचे ठोके मस्तो डॉक्टर आणि मग सांगतोय की तुमचा मुलगा व्यवस्थित आहे. त्या मायेने केलेला दुसरा उपकार म्हणजे प्राणदान आहे. त्या मायेने केलेला तिसरा उपकार म्हणजे रक्तदान. आता कुणीतरी शहाणा म्हणेल, काय सांगतोय तू, आमच्या भंडाऱ्याला गेल्यावर 500 रुपयामध्ये रक्ताची बॉटल भेटतंय. पण मी त्याचा सांगतोय की बाबा रे, आपण रक्त अशाच व्यक्तीला देऊ शकतोय ज्याच्या शरीरामध्ये आधी रक्त असलं पाहिजे. मग आम्ही जन्माला आलो, ज्या मायेच्या गर्भामध्ये होतो त्या मायेने आपल्या नसानसातला रक्त आमच्या नसानसामध्ये भिडला आणि तोच रक्त आम्ही आज कुणाच्या राजकारणाच्या नेत्यांसाठी नाश करतोय, कुणाच्या दंगलीसाठी नाश करतोय, कुणाच्या धर्मासाठी नाश करतोय नाही. तो रक्त फक्त आपल्याला स्वतःला घडवण्यासाठी किंवा आपलं त्याचा उपयोग करण्यात आला पाहिजे. पण तो रक्त सांडण्यासाठी काय काय जवान पडते, कोणतेच मागे लागते. तो म्हणजे जानू मैं तेरे लिए खून बहा दूंगा, तुला मिली तो तुझे भी मार दूंगा, तेरे बाप को भी मार दूंगा, असं म्हणते ना पट्टे आपल्याकरता. अरे ह्या गोष्टी करू नका. ज्या मायेने आपल्याला तिसरा उपकार केलेला आहे तो आहे रक्तदान. मायेने केलेला चौथा उपकार म्हणजे अस्थिदान. अस्थि म्हटल्यानंतर काय आहे रे, अस्थि म्हणजे काय होते? अस्थि म्हणजे प्रश्न काय रे भाऊ, अजून लक्ष देत का प्रमोद दादा? अस्थि म्हणजे हाड हड्डी, बरोबर. साले मेरे पीछे अगर आ गया तो मैं तेरी काय हड्डी पसली एक कर दूंगा, असं म्हणते ना तुम्ही. हा कोणाच्या बळावर म्हणताय? आजही आमचे 70 वर्षांचे इथे आजी आजोबा आहेत, त्यांचे गुडघे गेलेले आहेत आणि आमच्यासारख्या जवानपुरांचा आम्हाला 1 तास इथं उभं राहून होऊ शकत नाही. त्या मायेने आम्हाला हाल दिलेली आहे. एक लक्षात घ्या, आमची केस काळे झालं म्हणून आम्ही केसाला डाय मारतो, आमच्या चेहऱ्याला सुरकुत्या पडल्या म्हणून आम्ही क्रीम लावतो. पुरुषांमंडळींना जास्त अनुभव आहे. माणसाला जेव्हा सरणावरती नेऊन जाळतात तेव्हा सर्वप्रथम केसा जळतात, त्याच्यानंतर त्याची त्वचा जळते. पण जेव्हा तुम्ही त्याची राख थंडी करता तर निदान तरी हाड असतात. अरे ज्या मायेने आपल्याला हाड दिलं त्या अग्नीमध्ये सुद्धा एवढी ताकद नाही की ते हाड नाश करू शकेल. लोखंड जर जमिनीमध्ये पडला तर त्याच्यावरती जंग चढून तो मोडून जातो. पण वर्षानुवर्ष शतकांपासून माणसांचे हाड मातीमध्ये जसेच्या तसे आहेत. त्या मायेने आपल्याला हाडच दिलं नाही तर त्यांना मजबूत करण्यासाठी दुधावाटे कॅल्शियम सुद्धा दिलेला आहे. त्या मायेने केलेला चौथा उपकार म्हणजे अस्थिदान आहे. त्या मायेने केलेला 5वा उपकार, या विचारवंताच्या काही मर्यादा आहेत पण त्या विषयाला न्याय द्यायचा आहे. माय माऊल्यानं माफी मागतो पण तो शब्द उच्चारतो. मायेनं केलेला 5वा उपकार म्हणजे लज्जादान. लज्जा म्हणजे इज्जत, लज्जा म्हणजे इज्जत. अरे जिला स्वतःच्या जीवापेक्षा स्वतःची इज्जत प्यारी असते ते माय, ज्या बाईनं ज्या स्त्रीनं स्वतःची इज्जत सख्या बापासमोर उघडी पडू दिलं नाही, जिनं स्वतःची इज्जत सख्या भावासमोर उघडी पडू दिलं नाही, पण तिच्या तान्या पोराला भूक लागली, तिनं वेळ पाहिला नाही, तिनं काळ पाहिला नाही, तिनं पदर आळवा केला आणि छोट्याशा बाळाला दूध पाजला, कारण तिला स्वतःच्या इज्जतीपेक्षा स्वतःच्या पोराची भूक महत्वाची होती. त्या मायेने केलेला 5वा उपकार म्हणजे लज्जादान आहे. तरी पण हे सारे उपकार आम्ही उभ्या आयुष्यामध्ये फेडू शकत नाही. बापाने केलेले उपकार आम्ही उभ्या आयुष्यामध्ये फेडू शकत नाही. आज आमच्या पोराच्या पायामध्ये बापाची चप्पल यायला लागली तर पोराने उड्या मारू नये. अरे बापाची चप्पल पोराच्या पायामध्ये यायला लागली
तर पोराने उड्या मारू नये की मी बापा एवढा झालोय. तो निसर्गाचा अप्रत्यक्षरित्या संदेश आहे की घर सांभाळायची जिम्मेदारी आता तुझ्या खांद्यावर आलेली आहे. आमच्या पोराने हा विचार स्वीकारता आला पाहिजे. ह्या मायाने उपकार केले, बापाने हे उपकार केले, पण आज ह्या उपकारांची आणि परतफेड करताना त्याच मायबापाला म्हणतोय की मायबाप तुने मेरे लिए क्या किया. अरे जे दोन भाव 20-20, 30-30 वर्षापर्यंत एकत्रित राहतात, बायको आल्याबरोबरच काऊन वेगळा निघत असतील जी झाला. हा प्रश्न विचारू नको. हा काही या विषयाचा भाग नाही. अरे हाच खरा शिवचरित्र आपल्याला समजून घ्यावं लागेल. ज्या शिवाजी राजांनी जिजाऊला जपलं, ज्या शिवाजी राजांनी फारसा संबंध शहाजी राजांसोबत आला नाही, पण वडिलांच्या आज्ञेच्या विरुद्ध गेला नाही. आज तुमच्या बँक अकाउंटमध्ये पोरांनो 10 लाख रुपये आहेत. तुमचा बाप चौकामध्ये उभा आहे आणि आमचा पोरगा 10 लाख रुपये बँक खात्यामध्ये असताना सुद्धा जेव्हा येतोय, पण त्याच्या तोंडातून जर दारूचा वास येत असेल तर बापाच्या डोळ्यामध्ये आपोआप अश्रू येतात. पण जर त्याच पोराच्या खिशामध्ये एकही रुपया नाही, पण तोच पोरगा जर चौकामध्ये आला आणि 10 लोकांनी त्याला सन्मानाने राम राम नमस्कार जे काही असेल ते बोललो, त्याला आदर सन्मान दिलं, तर बापाचा आनंद होतोय की आपल्या पोराने संपत्ती तर नाही कमवली, पण निदान तरी समाजामध्ये इज्जत कमवली. तुम्हाला संपत्तीपेक्षा इज्जत कमवता आली पाहिजे. या गोष्टीचा आम्हाला विचार करावा लागेल. आपण ते केलं नाही. एक कविता सांगतोय, वेळ झाली की तिने बाबा 8 वाजत आले, बराचसा विषय आहे, घेऊन बाबा नाही काय काय तुम्ही म्हणा का फुकट आला असता सांगू नाही का. हो खतरनाक नाही ते हो ये बोलवणारे. मग त्याला काय वाटतं का पैसे घेऊन आला तर याचा जीव गेला तर चालेल, पण हा म्हणला पाहिजे. आता किडे मला जास्त त्रास देऊन राहिले, बरं झालं ते लटकवलं. असेच एका गावामध्ये गेलो होतो, त्याला म्हटलं का मी बाबा चांगल्याने एकावरती स्टेजवरती चांगल्याने दिसलो पाहिजे, तर असं करा. त्यानं काय केलं होतं, 2-4 हेलोजन लावून दिलं मला मागे, मला केला उभा. आता असेच किडे माझ्या अंगावर होते. रातभर विचार केलो, एखाद्या खाजावा का वाजवावा होता, का करावा, अशीच अवस्था काय होती. त्या मायबापाचे उपकार आम्ही त्या आयुष्यामध्ये ठेवू शकत नाही. एक कविता तुम्हाला सांगतो, पोरांनो ते कविता तुम्हालाच पूर्ण करायची आहे. ठीक आहे, करू सुरू? ठीक आहे, सर्व साथ द्याल मला. अरे बाप काढला घराबाहेर, दारात रडती आई पण, आणि 2 दिवसाच्या आलेल्या बायकोला म्हणतो तुझ्यासाठी काही पण. हा असं आलं पाहिजे रिस्पॉन्स आपल्याला. अरे बाप काढलाच घराबाहेर, दारात रडती आई पण, आणि 9त्या नवाळ्या बायकोला म्हणतो तुझ्यासाठी काही पण. लेका आठवून बघ तुझ्या मायचे दिवस, पोरगाच पोटी जन्माला यावा म्हणून तिने किती केले होते नवस. इकडून तिकडून देव तिच्या नवसाला सुद्धा पावला, आणि तुझ्यासारखा हिरा लेका तिच्या पदरामध्ये गावला. तू लहान होतास तेव्हा तुझी माय तुला शेतामध्ये घेऊन जायची, आणि तुला तपण लागू नये म्हणून स्वतःच्या पदराची सावली धरून राहायची. तुला भूक लागल्यावरती तू टाय रडायचास, तुला भूक लागल्यावरती तू टाय रडायचास, आणि मायचा दूध संपल्यावरती तिचा रक्त सुद्धा ओढायचास. लेका मायचा रक्त पिऊन टोचला गेलास, त्या रक्ताची असू दे तरी दान, पवित्र अशा मातेचा करू नको पान. आता एक काम कर, त्या दारातल्या आईला घरामध्ये आण. किती दिवस टिकणार राज्य झाडाचं पिकलेलं पान, तू गोडगोड खा. त्या मायला शिरी भाकर तरी वाढ, आणि शिरी भाकर वाढायला तुझी बायको आळवी आली ना, तिला घराबाहेर का. अबे बायको जाणारच नाही, बायको जाणारच नाही, बायको जाणारच नाही. मी बॉन्डवर लिहून देतो, आणि यदा कदाचित गेली तर मला येऊन भेट, मी दुसरी करून देतो. तू आंधळा नाही की पांगळा नाही, तू आंधळा नाही की पांगळा नाही, तुला तुझी कळली नाही किंमत. आणि स्वतःचा नवरा मायबापाला सांभाळतो म्हणून कायमचं घर सोडून जाणार कुठल्याच बायकोमध्ये नसते हिंमत. मग अरे मायनं वाघ बनवलं तुला, पण तिच्या आयुष्यामध्ये उरलं नाही बाई पण. आणि स्वतःले खरा मर्द समजत असतील, स्वतःले खरा शिवरायांचा मावळा समजत असतील, तर त्या मायला घरात घे, त्या मायचं दर्शन घे, आणि त्या मायला म्हण, माय तुझ्यासाठी काय पण, माय तुझ्यासाठी काय पण. अरे मायावरती बोलायला गेलो तर असून माझे घालतात, आणि बापाविषयी बोलायला गेलो तर शब्दच माझे घालतात. अरे देवासारखा बाप तुझा तोही सोडला स्वाऱ्यावर, तुझ्या पोटाची खडगी भरावी म्हणून तो 5च जात होता धाऱ्यावर. तुझ्या शिक्षणासाठी त्याने किती सावकार उपसले, आणि तुझ्या इतपर जमिनीसाठी त्या सावकारांनी तुझ्या बापाच्या पोटात किती खंजीर उपसले. तुला नोकरी लागल्यावरती बापाने गावभर वाटली होती साखर, पण त्याच बापाच्या ताटामध्ये नाही आज सिधी साडी सत्तूर आणि भाकर. लेका तू चांगल्याला जगावा म्हणून तुझा बाप देवळामध्ये रात्रात जागतोय, आणि तुझ्या सुखी जीवनासाठी राब राबतोय. पण आज जगाच्या संस्कृतीचा घरामध्येच बिघडलाय पोल. माणूस जेवढा चंद्रावर गेला तेवढाच खाली गेलाय पोल. आज आमच्या संसारावर, आज दुधागट आमचे मायबाप आटून गेले, आमच्या संसारावर राहिली नाही सायपण. आणि स्वतःने खरा मर्द समजत असतील, या महापुरुषांच्या विचारांचा पाईप समजत असतील, तर त्या महापुरुषांचा आणि आपल्या मायबापांचा दर्शन घे, आणि त्या मायबापाला म्हण, मायबाप हो तुमच्यासाठी काय पण, मायबाप हो तुमच्यासाठी काय. आपल्याला शिकावं लागतील ना तेही याच्यासाठी. पण आज आपल्या देशामध्ये अशी स्थिती निर्माण झाली आहे की फक्त छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं तर मराठ्यांनी जय म्हणायचं,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं तर फक्त दलितांनी जय म्हणायचं, महात्मा फुल्यांचं नाव घेतलं तर माळ्यांनी जय म्हणायचं. आणि नेमकं झालं काय? छत्रपती शिवाजी महाराजांना आपलं करून घेतलं मराठ्यांनी, दलितांनी वाटून घेतलं भारतरत्न भीमराव यांना. अण्णाभाऊ साठे आमचे म्हणून मातंगांनी गायली गाणी आणि अहिल्यामाई होळकर म्हटला तर फक्त धनगरांची राणी. महात्मा फुलेंना घरी घेऊन जाण्यासाठी जमले सारे माळी आणि महापुरुषांच्या विचारांची इथेच झाली. ह्या महापुरुषांच्या विचारांची होळी झाली आहे. जे महापुरुष कधी कोणा एकट्या जातीसाठी नाही लढले तर हे महापुरुष त्या माणसासाठी लढले, तिथल्या मानवाच्या मुक्तीसाठी लढले आणि आपल्याला तेच विचार करावे लागतील. अरे अण्णाभाऊ साठेंनी गुरु मानलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानलं महात्मा फुल्यांना, महात्मा फुल्यांनी गुरु मानलं छत्रपती शिवाजी महाराजांना.